महत्वाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत पोहोचलेत। अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरात ध्वजारोहण सोहळा पुढच्या तासाभरात सुरू होतोय। याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या नगरीत दाखल होताच रोड शोला देखील सुरुवात झाली आहे। अकरा वाजून 55 मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल ते 12:10 हा कार्यक्रम चालेल। धर्म ध्वजाची स्थापना या दरम्यान होणार आहे। हा सोहळा अविस्मरणीय व्हावा याकरता श्री राम जन्मभूमी न्यास आणि जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे। या प्रमुख सोहळ्याकरता 8000 मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलेले आहे। हा ध्वज कसा असेल त्याची वैशिष्ट्ये आपण या क्षणी पाहतोय। भगव्या रंगाचा हा ध्वज, ज्याच्यावर पॅराशूट फॅब्रिक पासून हा खरं तर ध्वज तयार करण्यात आलेला आहे। या ध्वजावर सूर्य, ओम आणि कोविदार वृक्ष, ज्याला कांचन वृक्ष देखील संबोधलं जातं, जो अयोध्येमध्ये राजवृक्ष म्हणून मान्यता आहे ज्याला, अशा या वृक्षाची प्रतिमा देखील आहे। जवळपास 161 फूट उंच अशा शिखरावर हा ध्वज फडकवला जाणार आहे। श्री राम मंदिराचं कामकाज 1 वर्ष, उद्घाटनानंतर 1 वर्ष 9 महिन्यानंतर पूर्णत्वास आलेलं आहे आणि मंदिर पूर्णत्वास येण्याचं द्योतक म्हणजेच हा फडकवला जाणारा ध्वज। आणि हा ध्वज साधारणतः दुपारी 12 ते 12:15च्या दरम्यान फडकवला जाईल। या सगळ्या घडामोडींवर लोकशाही मराठीची नजर कायम असेल। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।